कोल्हापूरचा तो भव्य आणि अभेद्य पाटीलवाडा नुसत्या नावातच एक वजन आणि दबदबा होता. काळ्या कुट्ट टणक पाषाणात बांधलेली त्याची गगनचुंबी कमान, सागवानी लाकडाचे अवाढव्य आणि भक्कम दरवाजे आणि आत शिरताच लागणारा तो प्रशस्त चौक. वाड्याच्या मध्यभागी असलेले तुळशी वृंदावन आणि भिंतीवर लावलेल्या जुन्या तलवारी व ढाली या घराण्याच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत होत्या. या वाड्यात नुसती हवाही परवानगी घेऊनच आत येत असे असा गावात समज होता. आणि या सगळ्या रुबाबाच्या संपत्तीच्या आणि खोट्या प्रतिष्ठेच्या केंद्रस्थानी होत्या सुमित्रा देवी पाटील. सुमित्रा देवी म्हणजे पाटील वाड्याचा चालता बोलता कायदा. कपाळावर रुपयाच्या आकाराचे ठसठशीत लाल भडक कुंकू, अंगावर नेहमी भरजरी काठपदर असलेली नऊवारी साडी, गळ्यात सोन्याची जाडजूड ठुशी आणि पायात चांदीची जोडवी. त्यांचा चेहरा नेहमीच एका कठोर अलिखित नियमांच्या साच्यात अडकलेला असायचा. वाड्यात त्यांच्या कडक पावलांची चाहूल जरी लागली तरी नोकरचाकर भीतीने सावध व्हायचे. सुमित्रा देवींना पाटीलकीचा आणि आपल्या घराण्याच्या खानदानी रक्ताचा प्रचंड किंबहुना खोटा अहंकार होता. त्यांच्या मते समाजात माणसाची किंमत त्याच्या बँक बॅलन्स आणि त्याच्या रंगरूपावरूनच ठरत असते. माणसाची किंमत त्याच्या रंगावरून आणि संपत्तीवरून ठरवणाऱ्या अशा अहंकारासमोर तुम्ही प्रेमाची बाजू घ्याल की रक्ताच्या नात्यापुढे गप्प बसाल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा. कारण आज संग्रामने घेतलेला एक निर्णय केवळ त्याचं आयुष्य नाही तर पाटील वाड्याचा खोटा रुबाबही कायमचा बदलून टाकणार होता. आज या भयान शांततेने व्यापलेल्या वाड्यात एक वेगळीच लगबग होती. कारण सुमित्रा देवींचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या काळजाचा तुकडा संग्राम पुण्याहून परत येणार होता. संग्राम पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. तो उच्च शिक्षित होता आणि आईच्या अगदी विरुद्ध अत्यंत शांत, समजूतदार आणि माणसांना जोडणारा होता. दुपारी 12च्या सुमारास एक गाडी वाड्याच्या दारात येऊन थांबली. नोकराने धावत जाऊन गाडीचा दरवाजा उघडला. संग्राम गाडीतून खाली बाहेर आला. पण आज तो एकटा नव्हता. त्याने गाडीच्या दुसऱ्या बाजूने एका मुलीला बाहेर येण्यासाठी हात दिला. तिचे नाव गौरी. अंगावर एक अत्यंत साधी फिकट रंगाची सुती साडी, डोक्यावर घट्ट बांधलेली वेणी, कानात छोटेसे सोन्याचे टॉप्स आणि चेहऱ्यावर कसलाही भपकेबाज मेकअप नाही. ती रंगाने सावळी होती पण तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणाची चमक आणि चेहऱ्यावर कष्टाचे तेज होते. गौरी एका अत्यंत सामान्य, कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी होती. पाटील वाड्याचा तो अवाढव्य पसारा, ते नोकर चाकर आणि तो रुबाब पाहून ती आतून प्रचंड बावरली होती. तिचे हात थोडे थरथरत होते. संग्रामने तिचा हात आपल्या हातात घेतला, तिला डोळ्यांनीच धीर दिला आणि ते दोघे वाड्याच्या मुख्य उंबराच्या दिशेने चालू लागले. संग्राम गौरीला घेऊन मुख्य दिवाणखान्यात आला. सुमित्रा देवी समोरच्या मोठ्या लाकडी चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या झोपाळ्यावर बसल्या होत्या. आपला मुलगा आल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक दुर्मिळ वात्सल्यपूर्ण हास्य उमलले. आलास रे माझ्या वागा, असं म्हणत त्या उठणार तितक्यात त्यांची नजर संग्रामच्या पाठीमागे त्याचा हात धरून उभ्या असलेल्या गौरीवर पडली. आणि क्षणार्धात सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावरील हास्य गोठले. त्यांच्या डोळ्यात वात्सल्याची जागा आता एका भयानक तिरस्काराने घेतली होती. कोण आहे ही? सुमित्रा देवींचा कडक खणखणीत आवाज दिवाणखान्यात घुमला. नोकरचाकर भीतीने मागे सरकले. सुमित्रा देवींच्या मागे उभी असलेली संग्रामची लहान बहीण अनुजा हे सगळं घाबरून पाहत होती. तिला भावासाठी बोलायचं होतं पण आईच्या दहशतीपुढे तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. आई, ही गौरी आहे. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. संग्रामने अतिशय शांतपणे पण ठाम आवाजात सांगितले. हे वाक्य ऐकताच सुमित्रा देवींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या झोपाळ्यावरून झटकन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून जणू संतापाच्या आगीच्या ठिणग्या उडत होत्या. त्यांनी गौरीला वरपासून खालपर्यंत अत्यंत तिरस्काराने निहाळलं. तो तिरस्कार इतका प्रखर होता की गौरीची मान आपोआप खाली झुकली. संग्राम, शुद्धीवर आहेस का तू? सुमित्रा देवींचा आवाज आता शिगेला पोहोचला होता. कोण, कुठली ही मुलगी? तिचं साधं राहणीमान आणि रंग पाहिलास? आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला ही कुठेच शोभत नाही आणि हिला तू पाटील घराण्याची सून बनवणार?
या सुमित्रा देवी पाटलांची सून माझ्या घरात वावरणार ही? आई, शब्दांवर नियंत्रण ठेव. संग्रामचा आवाज आता थोडा कडक झाला होता. तू जिचा अपमान करत आहेस ती माझी होणारी पत्नी आहे. गौरी एका कष्टकरी घरातली अतिशय स्वाभिमानी मुलगी आहे. तिचा रंग सावळा असेल, पण तिचं मन, तिचे संस्कार या वाड्यातल्या या खोट्या प्रतिष्ठेपेक्षा, या पैशांच्या अहंकारापेक्षा खूप जास्त सुंदर आहेत. माणसाची पारख रंगावरून करू नकोस. प्रतिष्ठा? तुला काय किंमत त्या प्रतिष्ठेची? सुमित्रा देवी रागाने थरथरत होत्या. त्यांचा श्वास फुलला होता. अरे, 7 पिढ्यांची आबरू आहे या घराण्याची. माझ्या घरात येणारी सून गोरीपान, राजघराण्यातली, खानदानी आणि आपल्या तोडीस तोड असली पाहिजे. लोक काय म्हणतील? पाटलांनी सून म्हणून एका सामान्य घरातली सावळी मुलगी आणली. ही असली साधी राहणारी मुलगी या खानदानात सून म्हणून मी कधीच, या जन्मात कधीच स्वीकारणार नाही. ठीक आहे आई, जर तुला माझा निर्णय आणि माझी गौरी मंजूर नसेल तर मग मीही या घरात राहू शकत नाही. संग्रामने गौरीचा हात आणखी घट्ट पकडला. पाऊल बाहेर टाकण्याआधी 1000 वेळा विचार कर संग्राम. सुमित्रा देवींनी आपला अंतिम निर्णय सुनावला. जर तू या क्षणी या मुलीसोबत या वाड्याबाहेर गेलास तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. या सुमित्रा देवीसाठी तिचा मुलगा आजपासून मेला असेच मी समजेन. माझी सगळी संपत्ती, हा वाडा, माझा पैसा, या कशावरही तुझा आजपासून कोणताही अधिकार राहणार नाही. मला तुझी संपत्ती नकोय आई. मला फक्त माझा स्वाभिमान आणि माझं प्रेम हवंय. असं म्हणत संग्रामने मागे वळून न पाहता पाटील वाड्याचा तो भव्य उंबरठा कायमचा ओलांडला. त्या एका निर्णयाने रक्ताच्या नात्यांचे तुकडे केले. सुमित्रा देवींचा तो खोटा अहंकार एका आईच्या प्रेमावर भारी पडला होता आणि इथूनच त्यांच्या 9 वर्षांच्या प्रदीर्घ दुराव्याला सुरुवात झाली. कोल्हापूरचा तो रुबाब आणि संपत्ती मागे सोडून संग्राम आणि गौरी पुण्यात आले. काही दिवसांनंतर पुण्यातील एका छोट्याशा, जुन्या आणि अतिशय शांत मंदिरात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. तिथे ना बँडबाजा होता, ना भव्य सजावट, ना पाहुण्यांची गर्दी किंवा पाटील वाड्याचा दिखाऊ रुबाब. मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त गुरुजींचे पवित्र मंत्रोच्चार घुमत होते. गौरीने हिरवीगार नऊवारी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, नाकात मोत्याची नथ आणि कपाळावर चंद्रकोर. ती अतिशय सुंदर आणि सात्विक दिसत होती. तिच्या बाजूने तिचे आईवडील, भाऊ आणि काही मोजके नातेवाईक उपस्थित होते. पण संग्रामच्या बाजूला तिथे पाहुण्यांची अख्खी बाजू रिकामी होती. तिथे उभा होता तो फक्त त्याचा जीवाभावाचा मित्र विक्रम. रक्ताची नाती जेव्हा अहंकारामुळे पाठ फिरवतात तेव्हा मैत्रीच कुटुंबाची जागा घेते, हे विक्रमने तिथे उभे राहून सिद्ध केले होते. मंगलाष्टकांचे सूर कानावर पडताना, पवित्र अग्नीच्या साक्षीने विवाहविधी पूर्ण करताना आणि गौरीच्या गळ्यात काळ्या मण्याचे मंगळसूत्र बांधताना संग्रामच्या चेहऱ्यावर हसू होते, पण त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्याच्या मनात एक न लपणारी बोचरी खंत होती. आपली स्वतःची जन्मदात्री आई, आपली बहीण, ज्या वाड्यात आपण लहानाचे मोठे झालो तिथली माणसं, कोणीही आज त्याच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या क्षणाला त्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित नव्हते. कन्यादानाचा विधी पार पडला. गौरीच्या आईने आणि वडिलांनी डोळ्यात पाणी आणून संग्रामला प्रेमाने घास भरवला. सासऱ्याने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तो मायेचा स्पर्श जाणवताच संग्रामच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. विक्रमने पुढे होऊन संग्रामच्या खांद्यावर आपला हात घट्ट दाबला. तो स्पर्श जणू सांगत होता की मी आहे मित्रा, तू एकटा नाहीस. संग्रामने गौरीकडे पाहिले. तिच्या डोळ्यातही संग्रामच्या बाजूला कुणी नसल्याची वेदना दिसत होती. पण संग्रामने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि स्वतःशीच एक ठाम निश्चय केला. आता इथून पुढे हेच त्याचे जग होते, हीच त्याची संपत्ती होती आणि या नव्या संसाराला त्याला आपल्या कष्टाने, जिद्दीने आणि घामाने सोन्यासारखे सजवायचे होते. मागे राहिलेल्या अहंकाराला आता त्याच्या आयुष्यात काहीच जागा नव्हती. विवाह सोहळा संपल्यानंतर संग्राम गौरीला घेऊन पुण्यातील एका जुन्या चाळीतल्या 10 बाय 10च्या छोट्याशा खोलीत आला. पाटीलवाड्याच्या ऐश्वर्यातून सुरू झालेला त्याचा प्रवास आता अगदी साध्या संसारापर्यंत येऊन पोहोचला होता. कुटुंबाने सर्व आर्थिक संबंध तोडले होते. संग्रामची नोकरी चांगली असली तर ती नुकतीच स्थिर होत होती आणि त्याच्याकडे फारशी बचत नव्हती. लग्न, घराची ठेव आणि दैनंदिन खर्च भागवल्यानंतर या नवदाम्पत्याला जवळजवळ शून्यातूनच संसाराचा पाया घालायचा होता.
खोलीच्या भिंतीचा रंग उडालेला होता. पत्र्याच्या छताला पावसापासून वाचवण्यासाठी प्लास्टिक लावले होते आणि बाहेर सामायिक नळ व स्वच्छतागृह होते. पाटील वाड्यात वाढलेल्या संग्रामसाठी हा बदल अत्यंत कठीण होता. पण या 10 बाय 10च्या खोलीत एक गोष्ट अशी होती जी त्या कोट्यावधींच्या वाड्यात नव्हती. ती म्हणजे प्रेम आणि शांती. गौरीने प्रेमाने त्या रिकाम्या खोलीला घर बनवले. एका कोपऱ्यात देवाची तसबीर, दुसऱ्या कोपऱ्यात स्टोव आणि मधोमध सतरंजीवर त्यांचा संसार सुरू झाला. पुण्यात टिकून राहण्यासाठी संग्रामने स्वतःला नोकरीत झोकून दिले. तो ओव्हरटाईम करून रात्री उशिरा गर्दीच्या बसने थकून घरी परतायचा. पण जेव्हा तो खोलीच्या दारात उभा राहायचा तेव्हा गौरी हसत मुखाने त्याचे स्वागत करायची. तिच्या चेहऱ्यावरील तो गोडवा आणि आपुलकी पाहून संग्रामचा दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. गौरी त्याच्यासाठी गरम गरम पिठलं भाकरी किंवा वरण भात वाढून ठेवायची. एके रात्री जेवण झाल्यावर संग्राम सतरंजीवर डोके टेकून पडला होता. गौरी त्याच्या बाजूला बसून त्याच्या पायाला तेल लावत होती. संग्रामने गौरीचा हात पकडला आणि तो अत्यंत गहिवरून म्हणाला, गौरी, मला माफ कर. माझ्यामुळे तुला या अशा अडचणीच्या परिस्थितीत या पत्राच्या खोलीत राहावं लागते. तिथे माझ्या आईच्या खोट्या अहंकारामुळे मी तुला साधं चांगलं घरही देऊ शकत नाहीये. गौरीने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि ती हसून म्हणाली, वेडे आहात का तुम्ही? जिथे तुम्ही आहात तिथेच माझा स्वर्ग आहे. मला तो वाडा, तो खोटा रुबाब नको होता. आपण दोघे मिळून कष्ट करू. मीही काम करेन, पण तुम्ही खचून जाऊ नका. गौरीचे हे शब्द संग्रामसाठी एखाद्या संजीवनीसारखे होते. पण गौरी फक्त बोलणारी नव्हती, ती कृती करणारी स्वाभिमानी मुलगी होती. तिला संग्रामचा भार हलका करायचा होता. दुसऱ्या दिवसापासूनच तिने डोके चालवायला सुरुवात केली. तिला आठवले की तिच्या कोल्हापूरच्या आजीच्या हाताला एक विलक्षण चव होती. तिची आजी घरीच अतिशय अस्सल, ठसठसीत आणि चवदार पारंपरिक कोल्हापुरी ठेचा आणि कांदा लसूण मसाला बनवायची. गौरीने लहानपणापासून आजीला तो मसाला कुटताना पाहिले होते. त्याचे योग्य प्रमाण आणि मसाले भाजण्याची पद्धत तिची अगदी नसानसात भिनली होती. आपण घरगुती कोल्हापुरी ठेचा आणि मसाला बनवून विकला तर? तिने एकच संध्याकाळी संग्रामला विचारले. संग्रामला तिची कल्पना आवडली, पण भांडवल नव्हते. गौरीने लग्नात मिळालेले आपले एकमेव सोन्याचे मंगळसूत्र वगळता कानातले छोटे टॉप्स मोडून त्यातून काही हजार रुपये उभे केले. त्या पैशातून तिने बाजारातून उत्तम प्रतीच्या लाल भडक बेडकी मिरच्या, धने, जिरे, तीळ, लसूण, खोबरे आणि इतर खडे मसाले आणले. त्या 10 बाय 10च्या खोलीतच गौरीने आपला कारखाना सुरू केला. पहाटे 5 वाजता उठून ती स्टोववर मोठ्या कढईत मिरच्या आणि मसाले भाजू लागली. मसाले भाजताना येणारा तो उग्र, ठसकेबाज आणि खमंग सुगंध ते संपूर्ण चाळीत दरवळू लागला. सुरुवातीला चाळीतल्या बायका नाकी मुरडायच्या, ठसका लागून खोकायच्या, पण गौरीने कोणाचीही पर्वा केली नाही. ती स्वतः खलबत्त्यात ते मसाले कुटायची. मिरच्यामुळे तिचे हात जळायचे, डोळ्यातून पाणी यायचे आणि पाठीत कळा यायच्या. तरीही ती थांबली नाही. तिच्या हातचा अस्सल कांदा लसूण मसाला आणि झणझणीत ठेचा पाहून संग्रामच्याही तोंडाला पाणी सुटले. त्यांनी बाजारातून साध्या प्लॅस्टिकच्या आणि काचेच्या बरण्या विकत आणल्या. रात्री दोघे नवरा बायको मिळून त्या बरण्या स्वच्छ धुवून पुसून स्वतःच्या हाताने त्यात तो मसाला आणि ठेचा भरू लागले. अत्यंत साध्या कागदावर त्यांनी गौरीचा अस्सल कोल्हापुरी स्वाद असे हाताने लिहून त्या बरण्यांवर चिटकवले. आता सुरू झाला खरा संघर्ष. दुसऱ्या दिवसापासून गौरी एका मोठ्या पिशवीत त्या मसाल्याच्या आणि ठेच्याच्या बरण्या भरून उन्हातानात पुण्याच्या रस्त्यांवर पायी फिरू लागली. रखरखत्या उन्हात घामाने भिजलेल्या अवस्थेत ती एका किराणा दुकानातून दुसऱ्या किराणा दुकानात जायची. काका, हा घरगुती कोल्हापुरी मसाला आहे. एकदा दुकानात ठेवून बघा ना, ग्राहकांना नक्की आवडेल. ती पदर पसरून विनंती करायची, पण समोरून अत्यंत कोरडे नकार यायचे. नाही ताई, इथे फक्त मोठ्या कंपन्यांचे ब्रँडेड मसाले खपतात. तुमचं हे घरगुती कोण घेणार? आणि खराब झालं तर जबाबदारी कोण घेणार? घेऊन जा हे इथून, असे म्हणत अनेक दुकानदार त्या दुकानाच्या पायरीवरूनच हाकलून लावायचे. काही दुकानदार अपमानास्पद बोलायचे. भर उन्हात मैलोनमध्ये चालून गौरीचे पाय सुजायचे आणि चपला झिजायच्या. अनेकदा संध्याकाळी ती भरलेली पिशवी घेऊनच घरी परतायची आणि तिचे डोळे पाणावायचे. पण संग्राम तिला जवळ घेऊन समजावायचा. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी संग्राम स्वतः गौरीसोबत पिशव्या उचलून दुकानांमध्ये फिरू लागला. आपल्या पत्नीचे हे कष्ट पाहून त्याच्या डोळ्यात पाणी यायचे, पण तो तिला धीर द्यायचा. रात्री उशिरापर्यंत एका छोट्याशा दिव्याच्या प्रकाशात बसून ते एका रुपयाचा हिशोब करायचे.
6 महिने उलटले तरी फारशा बरण्या विकल्या नव्हत्या आणि घरातील पैसे संपत आले होते. कधीकधी त्यांना ठेचा भाकरीवरच दिवस काढावे लागत. पण गौरीची चिकाटी कमी झाली नाही. तिने मसाल्याची गुणवत्ता तसूभरही कमी होऊ दिली नाही. आपली चव खरी आहे, एक दिवस नक्की लोक ओळखतील, हा तिचा ठाम विश्वास होता. आणि अखेर तो दिवस उजाडलाच. एक संध्याकाळ अशीच निराशेची होती. गौरी स्टोव्हवर जेवण बनवत होती आणि संग्राम एका कोपऱ्यात हिशोब करत बसला होता. तितक्याच संग्रामचा जुना साधा मोबाईल वाजला. एका स्थानिक पण मोठ्या किराणा दुकानाच्या मालकाचा फोन होता, ज्याच्याकडे गौरीने महिनाभरापूर्वी विनवण्या करून 10 बरण्या ठेवल्या होत्या. हॅलो, संग्रामराव बोलताय का? पलीकडून आवाज आला. हो बोलतोय, संग्रामने धडधडत्या अंतःकरणाने म्हणाला. अहो, तो तुमच्या बायकोच्या हातचा गौरीचा कोल्हापुरी स्वाद मसाला आणि ठेचा आहे ना, त्याची चव लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. जे लोक एकदा घेऊन गेले ते परत येऊन फक्त त्याच मसाल्याची मागणी करत आहेत. माझ्याकडच्या सगळ्या बरण्या संपल्यात. मला पुढच्या 3 दिवसात 10 किलो मसाला आणि 25 बरण्या ठेचा पाहिजे आणि ग्राहकांचा प्रतिसाद असाच राहिला तर पुढची ऑर्डर यापेक्षा मोठी असेल. जमेल का द्यायला? ते शब्द ऐकताच संग्रामच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याचा श्वास क्षणभर थांबला. फोन स्पीकरवर असल्यामुळे गौरीही ते संभाषण ऐकत होती. गौरीच्या हातातली पळी तिथेच गळून पडली. इतकी मोठी पहिली ऑर्डर! अनेक महिन्यांच्या अंधारानंतर पडलेला हा आशेचा पहिला प्रखर किरण होता. हो हो, नक्की काका, 3 दिवसात तुम्हाला माल मिळून जाईल. संग्रामने थरथरत्या आवाजात फोन ठेवला. फोन ठेवताच गौरीच्या गेल्या 6 महिन्यांच्या भावनांचा बांध फुटला. ती संग्रामच्या गळ्यात पडून रडू लागली आणि त्याच्याही डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांच्या कष्टाला मिळालेल्या पहिल्या यशाचा तो क्षण होता. त्यांना माहीत होते की हा शेवट नव्हता. त्यांच्या संघर्षाच्या प्रवासातली ही केवळ पहिली ठोस पायरी होती. त्या पहिल्या मोठ्या ऑर्डरने त्यांच्या व्यवसायाच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली आणि दोघांनाही रात्रभर झोप लागली नाही. लाल भडक मिरच्या कुटताना हातांना होणारी आगही त्यांनी त्या रात्री यशाच्या आनंदात विसरून टाकली. ती पहिली ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी चाळीतील 2 विश्वासू महिलांची मदत घेतली. माल दुकानात पोहोचल्यानंतर काही दिवसात विकला गेला आणि त्यानंतर पुन्हा ऑर्डर आली. हळूहळू आणखी दुकानदारांनी त्यांचा मसाला ठेवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना जाणवले की त्यांचा अस्सल चवीला बाजारात स्वतःची जागा मिळू शकते. पुढची 9 वर्ष त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. ऑर्डर्स वाढून व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळू लागल्यानंतर संग्रामने विचारपूर्वक नोकरी सोडली आणि स्वतःला पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. 10 बाय 10च्या खोलीतून त्यांचा संसार एका छोट्या भाड्याच्या शेडमध्ये हलला. तिथे त्यांनी 2 महिला कामगारांना कामावर घेतले. गौरी स्वतः पहाटे 4 वाजता उठून मसाल्यांचे प्रमाण ठरवायची. ऊन, पाऊस, थंडी कशाचीही तमा न बाळगता हे जोडपे अहोरात्र राबत होते. त्यांच्या मसाल्याची चव एवढी अस्सल होती की कुठल्याही मोठ्या जाहिरातीशिवाय किंवा लोकांच्या सांगण्यावरून गौरीचा कोल्हापुरी स्वाद पुण्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. या संघर्षाच्या काळात त्यांच्या संसारात आधी मुलगा आणि काही वर्षांनी एक गोंडस मुलगी आली. 2 वेळा संग्रामने कोल्हापूरच्या वाड्यात ही आनंदाची बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण सुमित्रा देवींकडून साधा प्रतिसादही आला नाही. त्यामुळे मुलांना आजीचे प्रेम मिळाले नाही. ही सल संग्रामच्या मनात कायम राहिली. मसाल्याच्या बरण्यांची जागा आता आकर्षक पाकिटांनी घेतली. आवश्यक अन्न सुरक्षा परवाने, गुणवत्ता तपासण्या आणि पॅकेजिंगचे नियम पूर्ण करूनच त्याने व्यवसायाला अधिकृत आणि व्यावसायिक स्वरूप दिले. पण जसजसा व्यवसायाचा आवाक वाढू लागला तसतशी आर्थिक गणिते, पुरवठा साखळी आणि वितरकांचे जाळे सांभाळणे संग्रामच्या एकट्याच्या आवाकाबाहेर जाऊ लागले. लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली, पण त्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे कधीकधी मालाचा तुटवडा भासायचा. अशावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजे संग्रामचा जीवाभावाचा मित्र विक्रम. विक्रमने याआधी एका मोठ्या बँकेत आर्थिक व्यवस्थापक म्हणून काम केले होते. संग्रामने अडचणी सांगितल्यानंतर विक्रम सुरुवातीला नोकरी सांभाळून संध्याकाळी आणि सुट्टीच्या दिवशी त्यांना मदत करू लागला. व्यवसाय स्थिर झाल्यावर संग्राम आणि गौरीने त्याला अधिकृत भागीदार होण्याची विनंती केली. सर्व धोके आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्यानंतरच विक्रमने आपल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि तो व्यवसायात पूर्ण वेळ उतरला. विक्रमने कंपनीचे आर्थिक नियोजन, कर व्यवस्था, वितरण आणि मार्केटिंग सांभाळले. त्यामुळे संग्राम आणि गौरीला उत्पन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करता आले. त्याने त्यांच्या मेहनतीला व्यावसायिक शिस्त दिली. आज 9 वर्षांनंतर
पुण्याच्या बाहेर MIDCच्या प्रशस्त जागेत गौरी मसाले या त्यांच्या ब्रँडचा एक भव्य आणि अद्ययावत कारखाना दिमाखात उभा होता. कारखान्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच लालभडक बेडगी मिरची, भाजलेले धणे आणि लसणाचा तो उग्र पण खमंग सुगंध थेट नाकात शिरायचा. शेकडो कामगार पांढरे स्वच्छ कोट आणि डोक्यावर हेअरनेट घालून आपापल्या कामात मग्न होते. आवाढव्य स्वयंचलित मशीन्समध्ये मसाले दळले जात होते आणि पॅकेजिंग विभागात हजारो पाकिटे सीलबंद होऊन बॉक्समध्ये भरली जात होती. पण एवढ्या मोठ्या कारखान्यातही अंतिम निर्णय एकाच व्यक्तीचा असायचा, गौरीचा. आज गौरी कोणत्याही पत्राच्या खोलीत स्टोवर मसाला भाजत नव्हती, पण मसाल्याच्या चवीवर असलेले तिचे नियंत्रण तसूभरही कमी झाले नव्हते. तिच्या जिभेवर मसाल्याची चव अक्षरशः कोरलेली होती. एकदा एका ऑपरेटरने मसाल्याच्या मोठ्या बॅचमध्ये भाजलेल्या जिऱ्यांचे प्रमाण चुकवले. गौरीने चव तपासताच ती तफावत ओळखली आणि तो संपूर्ण माल विक्रीसाठी नाकारला. ही गौरीच्या नावाची चव नाहीये. माझ्या ग्राहकांना जर मी माझ्या आजीच्या हातची अस्सल चव देऊ शकत नसेल तर हा ब्रँड चालवण्यात काहीच अर्थ नाही. हा पूर्ण माल बाजूला काढा. तिचा हा करारी आणि स्पष्ट आवाज कारखान्यात घुमला. पैशांपेक्षा गुणवत्तेवर तिचे असलेले ते हिंसीम प्रेमच त्यांच्या यशाचे खरी गमक होते. त्यांच्या या वाढत्या लोकप्रियतेची आणि यशाची दखल आता कॉर्पोरेट जगातनेही घेतली होती. याचवेळी देशातील FMCG क्षेत्रातील एका अत्यंत मोठ्या आणि प्रसिद्ध सुवर्णशिखर उद्योग समूहाने त्यांच्याशी संपर्क साधला. सुवर्णशिखर कंपनीला संपूर्ण भारतात आणि परदेशात आपले मसाल्यांचे नेटवर्क वाढवायचे होते आणि त्यासाठी त्यांनी गौरी मसाले कंपनीत बहुमत हिस्सा द्यायचा होता. ही ऑफर आल्यावर कारखान्याच्या आलिशान मीटिंग केबिनमध्ये विक्रम, संग्राम आणि गौरी यांची एक अत्यंत गंभीर आणि भावनिक बैठक सुरू होती. केबिनच्या काचेच्या खिडकीतून बाहेर संपूर्ण कारखाना आणि राबणारे कामगार दिसत होते. विक्रमने लॅपटॉप बंद केला आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, संग्राम, गौरी, सुवर्णशिखर कंपनीची अंतिम ऑफर आली आहे. ते आपल्या कंपनीचे एकूण मूल्यांकन 100 कोटी रुपये मानून बहुमत हिस्सा घेण्यास तयार आहेत. कारखाना आणि वितरणाचे जाळे त्यांच्या राष्ट्रीय व्यवस्थेशी जोडले जाईल, पण ब्रँडमध्ये आपला हिस्सा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कायम राहील. 100 कोटी शिवाय ब्रँडचे नाव गौरी मसालेच राहील आणि पुढील 5 वर्ष उत्पादन प्रमुख म्हणून गौरीच काम पाहेल, अशी अट त्यांनी मान्य केली आहे. 100 कोटी हा आकडा ऐकून संग्राम आणि गौरी दोघेही सुन्न झाले. ज्या जोडप्याने कधी काळी छोट्या पुड्या विकण्यासाठी उन्हात पायपीट केली होती, त्यांच्यासमोर आज 100 कोटींच्या मूल्यांकनाचा करार उभा होता. गौरीच्या डोळ्यात पाणी तरळले. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. विक्रम भाऊ, गौरी भरल्या आवाजात म्हणाली, हा कारखाना, हा ब्रँड म्हणजे माझा जीव आहे, माझ्या आजीची पुण्याई आहे. याला असं विकताना मला असं वाटतंय जणू मी माझं मूलच कोणाला तरी दत्तक देते. आपण नाही विकलं तर नाही चालणार का? संग्रामने तिच्या खुर्चीजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. गौरी, आपण आपला जीव विकत नाही आहोत. आपण या ब्रँडला एक गगनभरी देतोय. आज आपला मसाला फक्त महाराष्ट्रात पोचलाय, पण सुवर्णशिखराच्या ताकदीमुळे उद्या तुझी ही कोल्हापुरी चव थेट अमेरिकेत, लंडनमध्ये आणि जगभरात पोहोचेल. आपला संघर्ष आता संपलाय. आता आपल्याला या ब्रँडला 7 समुद्रापार घेऊन जायचं आहे. विक्रम म्हणतोय तसं चवीवर तुझाच अधिकार राहणार आहे. आपण फक्त त्यांच्या आर्थिक आणि मार्केटिंग ताकदीशी हातमिळवणी करतोय. विक्रमनेही गौरीला समजावले, गौरी वहिनी, तुझा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. या 100 कोटींच्या मूल्यांकनामागे तुझा आणि संग्रामचा 9 वर्षांचा संघर्ष आहे. हा निर्णय तुमच्या येणाऱ्या पिढीचे भविष्य कायमचे सुरक्षित करेल. अखेर गौरीने अश्रू पुसले आणि एक आश्वासक स्मितहास्य करत होकार दिला. काही दिवसातच मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुवर्णशिखर उद्योग समूहाच्या चेअरमनसोबत त्यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पेन हातात घेऊन त्या ऐतिहासिक करारावर सही करताना संग्रामचा हात अभिमानाने आणि आनंदाने थरथरत होत्या. दुसऱ्या दिवशी ही बातमी काही प्रमुख मराठी न्यूज चॅनल्स, उद्योगविषयक वर्तमानपत्रे आणि डिजिटल माध्यमांवर झळकली. शून्यातून 100 कोटींची झेप, एका मराठमोळ्या जोडप्याची गगन भरारी. TV स्क्रीनवर संग्राम आणि गौरीचा अत्यंत रुबाबदार आणि आत्मविश्वासाने भरलेला फोटो वारंवार दाखवला जात होता. एका बाजूला त्यांच्या संघर्षाची कहाणी आणि दुसऱ्या बाजूला 100 कोटींचा आकडा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत होता. 9 वर्षांपूर्वी ज्यांना समाजाने आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी वाळीत टाकले होते,
ते आज संपूर्ण राज्याचे प्रेरणास्थान बनले होते. यशाचा हा सूर्य आता पूर्ण तेजाने तळपत होता. पुण्यातील यशाची ती 100 कोटींची ऐतिहासिक बातमी वाऱ्यासारखी फिरत थेट कोल्हापूरच्या त्या भव्य आणि अभेद्य पाटील वाड्यात जाऊन धडकली. वाड्याच्या मुख्य दिवाणखान्यात त्याच लाकडी आणि चांदीच्या पत्राने मडवलेल्या भल्या मोठ्या झोपाळ्यावर सुमित्रादेवी पाटील विराजमान होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तोच जुना कठोर अहंकार आजही कायम होता. पण आज त्यांच्यासमोर सुरू असलेल्या टीव्हीवरील ब्रेकिंग न्यूजने त्या अहंकाराच्या पायालाच जोरदार हादरा दिला होता. टीव्हीच्या पडद्यावर अत्यंत ठळक आणि मोठ्या अक्षरात मथळा झळकत होता, शून्यातून 100 कोटींची झेप. एका मराठमोळ्या जोडप्याची गगन भरारी आणि त्या मथळ्याखाली संग्राम आणि गौरीचा आत्मविश्वासाने आणि यशाच्या तेजाने उजळून निघालेला फोटो वारंवार दाखवला जात होता. सुमित्रादेवींची नजर त्या फोटोवर कमी आणि 100 कोटी या आकड्यावर जास्त खिळून राहिली होती. ज्या एकुलत्या एक मुलाला त्याने 9 वर्षांपूर्वी कपाळ करंटा ठरवून खिशात एक छदामही न देता घराबाहेर हाकलून दिले होते, तो आज 100 कोटींचे मूल्यांकन मिळालेल्या व्यवसायाचा सहमालक झाला होता. आणि ज्या साध्या काळ्या सावळ्या आणि सामान्य घरातील मुलीला त्याने अत्यंत अपमानास्पद शब्दात हिणवले होते, ती गौरी आज एका मोठ्या ब्रँडची मालकीण म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या टीव्ही स्क्रीनवर दिमाखात झळकत होती. सुमित्रादेवींच्या डोळ्यात पश्चातापाऐवजी स्वार्थ आणि हव्यास संपू लागला. माझा मुलगा आज 100 कोटीचे मूल्यांकन मिळालेल्या व्यवसायाचा सहमालक आहे आणि मी ते एकटी बसली आहे. हा विचार त्यांच्या मनाला पोखरू लागला. त्यांच्या अहंकाराने एका क्षणात पैशांसमोर गुडघे टेकले होते. 9 वर्ष ज्या मुलाची साधी आठवणी त्यांनी काढली नव्हती, त्याच्या संपत्तीची हाव आता त्यांच्या नसानसात भिनत चालली होती. हा पैसा माझ्याच घराण्याचा आहे, माझ्याच रक्ताने कमावलेला आहे, त्यावर माझाच हक्क असला पाहिजे, असा स्वार्थी विचार त्यांच्या मनात पक्का झाला. त्यांनी झटकन अनुजाला बोलावून संग्रामचा सध्याचा नंबर मागितला. अनुजाने संकोचात नंबर दिला आणि सुमित्रा देवींनी क्षणाचाही विलंब न करता तो डायल केला. तिकडे पुण्यात संग्राम आणि गौरी आता एका अत्यंत प्रशस्त आणि आलिशान बंगल्यात राहायला आले होते. बंगल्याच्या भव्य हॉलमध्ये संग्राम सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता आणि गौरी शेजारीच बसून फाईल्स तपासत होती. अचानक हॉलमधली शांतता भंग करत संग्रामचा फोन वाजला. त्याने सहज फोन हातात घेतला आणि स्क्रीनवरील नंबर पाहताच ज्या काळजाचा ठोका चुकला. तो नंबर कोल्हापूरच्या वाड्याचा होता. तो नंबर ज्याची त्याने 9 वर्ष प्रत्येक सणाला, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आनंदात आतुरतेने वाट पाहिली होती, पण तो कधीच वाजला नव्हता. आणि आज यशाची बातमी टीव्हीवर झळकल्यानंतर अवघ्या 24 तासात तो नंबर स्क्रीनवर चमकत होता. त्याचे हात थरथरले. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला. गौरीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. संग्रामने फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो. संग्रामचा आवाज जड झाला होता. हॅलो संग्राम, कसा आहेस रे माझ्या बाळा? पलीकडून सुमित्रा देवींचा अत्यंत गोड, मधाळ आणि कृत्रिम वात्सल्याने भरलेला आवाज आला. हा तोच आवाज होता ज्याने 9 वर्षांपूर्वी अत्यंत निर्दयीपणे त्याला घराच्या बाहेर काढले होते. आज त्या आवाजातला तो खणखणीतपणा गायब झाला होता आणि त्याची जागा एका खोट्या गोडव्याने घेतली होती. संग्रामला तो खोटा गोडवा ऐकून धक्काच बसला, पण त्या धक्क्याचे रूपांतर लगेचच एका थंड संतापात झाले. 9 वर्षानंतर आईला आठवण आली? संग्रामने अत्यंत कोरड्या आणि थेट शब्दात विचारले. सुमित्रादेवी पलीकडून क्षणभर गडबडल्या, पण त्याने लगेच स्वतःला सावरले. अरे, असं काय बोलतोयस? आईचं काळीज आहे रे ते. रागाच्या भरात काही बोलले असेल मी, पण म्हणून ते नातं तुटतं का? मी टीव्हीवर बातमी पाहिली तुझी. तू खूप मोठा झालास रे. मला तुझा खूप अभिमान वाटतोय. म्हणून मी ठरवले, मी उद्याच्या उद्या तुमच्या पुण्याच्या बंगल्यावर तुम्हाला भेटायला येत आहे. गौरीलाही मला डोळे भरून पाहायचंय. पत्ता पाठवून दे मला. संग्राम काही बोलणार त्याआधीच सुमित्रा देवींनी अत्यंत चलाखीने फोन कट केला. फोन कट झाल्यावर हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरली. संग्राम फोनकडे शून्य नजरेने पाहत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. गौरी त्याच्या जवळ आली आणि त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय झालं? कोणाचा फोन होता? तिने काळजीत पडत विचारले. आईचा. संग्रामने एक दीर्घ श्वास सोडत म्हटले. ती उद्या इथे येणार आहे आपल्याला भेटायला. गौरीच्या चेहऱ्यावरचा रंग क्षणात उडाला. कोल्हापूरच्या वाड्यात तिच्यावर झालेल्या त्या भयंकर अपमानाची आठवण तिच्या मनात पुन्हा एकदा ताजी झाली. पण 9 वर्षांनंतर अचानक का? संग्राम
त्या पुन्हा माझ्या रंगावरून आणि गरिबीवरून अपमान करतील अशी भीती वाटते. मला तो त्रास पुन्हा नकोय. गौरीचा आवाज कातर झाला. तिच्या डोळ्यात पाणी आले. संग्रामने तिला जवळ घेतले आणि तो अत्यंत ठाम आवाजात म्हणाला, गौरी, तू अजिबात घाबरू नकोस. ती आता तुझा अपमान करायला नाही येते. ती 9 वर्षांपूर्वीच्या त्या सामान्य गौरीला भेटायला येतच नाहीये. ती येते 100 कोटींचे मूल्यांकन मिळालेल्या कंपनीच्या सहमालकिणीला भेटायला. गौरी, 9 वर्षे आपण 10 बाय 10च्या खोलीत उपाशीपोटी झोपलो. उन्हातानात चपला झिजवल्या. तेव्हा तिला आपली आठवण आली नाही. माझ्या रिकाम्या ताटात घास वाढायला ती कधीच आली नाही. आणि आज जेव्हा आपण 100 कोटींचा करार केलाय तेव्हा एका रात्रीत तिचं मातृप्रेम जागं झालंय. हा निव्वळ पैशांचा स्वार्थ आहे गौरी. ती आई म्हणून नाही तर वसुली करण्यासाठी येते. आणि यावेळी आपण गप्प बसणार नाही. संग्रामने लगेचच आपला फोन काढला आणि विक्रमला कॉल केला. अवघ्या अर्धा तासात विक्रम बंगल्यावर पोहोचला. संग्रामने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. सुमित्रा देवी उद्या येत आहेत हे ऐकून विक्रमचाही संताप अनावर झाला. विक्रम, संग्रामने गंभीर होऊन म्हटले, 9 वर्षांपूर्वी माझ्या आईने गौरीचा जो अपमान केला होता त्याचे पुरावे फक्त त्या वाड्याच्या भिंतींकडे आहेत. पण उद्या ती जेव्हा या घरात पाऊल टाकेल आणि पैशांसाठी आपला खरा रंग दाखवेल तेव्हा ते सत्य मला संपूर्ण जगासमोर आणायचे आहे. ती उद्या काही मागण्या करून नंतर उलट आपल्यावर खोटे आरोप करू शकते. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी आणि सत्याचा पुरावा म्हणून हॉलमधील संभाषण रेकॉर्ड झालं पाहिजे. मला कुणाची सार्वजनिक बदनामी करायची नाही, पण पुन्हा एकदा आपल्यावर अन्यायही होऊ द्यायचा नाही. म्हणून असे कॅमेरे बसूया जे कुणालाही दिसणार नाही, पण प्रत्येक शब्द आणि दृश्य रेकॉर्ड करतील. विक्रमच्या चेहऱ्यावर एक सूचक हास्य उमलले. तुला अजिबात काळजी करण्याची गरज नाही मित्रा. तिला तिची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे आता. मी आत्ताच्या आत्ता सगळी व्यवस्था करतो. विक्रमने एका तंत्राच्या मदतीने हॉलमध्ये सहज न दिसणारे 2 सुरक्षा कॅमेरे आणि स्पष्ट आवाज टिपणारी ध्वनिमुद्रण व्यवस्था बसवली. संभाषणाचा पुरावा सुरक्षित ठेवणे एवढाच त्यामागचा उद्देश होता. विक्रमने स्टडी रूममधून कॅमेऱ्यांचे चित्र आणि आवाज तपासले. ऑडिओ आणि व्हिडिओ स्पष्ट आहे संग्राम. उद्याचं संपूर्ण संभाषण सुरक्षितपणे रेकॉर्ड होईल. विक्रमने स्क्रीनकडे पाहत खात्रीशीर आवाजात सांगितले. रात्र बरीच पुढे सरकली होती. 9 वर्षांचा तो साठलेला अपमान, तो तिरस्कार आणि आईच्या नात्याला लागलेला तो काळाकुट्ट डाग. उद्या सर्वांचा हिशोब होणार होता. पाटील घराण्याचा खोटा रुबाब आणि सत्याचा प्रखर प्रकाश यांची उद्या याच हॉलमध्ये आमनेसामने टक्कर होणार होती. दुसऱ्या दिवशीची दुपार. पुण्याच्या आकाशात सूर्य आग ओकत होता. पण संग्रामच्या आलिशान बंगल्यात एसीच्या गारव्यापेक्षा एक वेगळीच अस्वस्थ करणारी आणि जीवघेणी शांतता पसरली होती. बरोबर 2 वाजता बंगल्याच्या भव्य लोखंडी गेटमधून एक पांढरी शुभ्र लांब लचक गाडी आत आली. संग्राम आणि गौरी हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्या क्षणाची वाट पाहत होते. स्टडी रूममध्ये विक्रम कॅमेऱ्याच्या मॉनिटरसमोर बसून होता. संपूर्ण सिस्टीमचे रेकॉर्डिंग सुरू झाले होते. गाडीचा दरवाजा उघडला आणि सुमित्रा देवी पाटील बाहेर आल्या. 9 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला होता. त्यांच्या केसात थोडी चांदी चमकू लागली होती, पण त्यांच्या चालण्यातला तो खोटा रुबाब, ते वर्चस्व आणि चेहऱ्यावरचा तोच जुना करारी अहंकार तसूभरही कमी झाला नव्हता. गाडीतून उतरताच त्यांनी बंगला, महागड्या गाड्या आणि बागेकडे हवऱ्या नजरेने पाहिले. त्या नजरेत आईचा अभिमान नव्हता, जणू त्या संपत्तीचे मूल्यांकन करत होत्या. त्यांनी बंगल्याच्या मुख्य दारात पाऊल ठेवले. 9 वर्षांनंतर आपला पोटचा गोळा समोर उभा होता. पण सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावर वात्सल्याचा, प्रेमाचा किंवा आपल्या चुकीबद्दलच्या पश्चातापाचा लवलेशही नव्हता. या, संग्रामने अत्यंत कोरड्या आणि भावनाशून्य आवाजात म्हटले. सुमित्रा देवी आत आल्या. त्यांनी हॉलमधील महागड्या झुंबराकडे, इटालियन मार्बलकडे आणि भिंतीवरच्या कलाकृतींकडे एक अतिशय लोभी नजर टाकली. त्यानंतर त्यांची नजर सोफ्यावर बसलेल्या गौरीवर पडली. 100 कोटींचे मूल्यांकन मिळालेल्या कंपनीची सहमालकीण असूनही गौरीने साधी साडी नेसली होती. सुमित्रा देवींनी तिला पाहताच नाक मुरडले. त्यांच्या डोळ्यातला जुना तिरस्कार अजूनही जिवंत होता. त्या संग्रामच्या समोरच्या मोठ्या मखमली सोफ्यावर अत्यंत रुबाबात स्थानापन्न झाल्या. संग्राम आणि गौरी त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसले. हॉलमध्ये काही क्षण एक भयंकर शांतता पसरली. लपवलेली यंत्रणा
संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करत होती. संग्रामाला वाटले की किमान देखावा म्हणून तरी 9 वर्षानंतर भेटलेली आई, कसा आहेस बाळा, तुमची प्रकृती कशी आहे किंवा नातवंड कुठे आहेत असे काहीतरी विचारेल. पण नाही. सुमित्रा देवींनी कसलीही विचारपूस न करता आपल्या महागड्या लेदरच्या पर्सची चेन उघडली. त्यांनी पर्समधून वाचनाचा चष्मा काढला आणि डोळ्यांवर लावला. त्यानंतर त्यांनी पर्समधून एक घडी केलेला कागद बाहेर काढला. संग्राम आणि गौरी एकमेकांकडे पाहतच राहिले. आई मुलाला भेटायला आली होती की एखादा बॉस आपल्या कर्मचाऱ्याला टर्मिनेशन लेटर द्यायला आला होता हे समजत नव्हते. कागदाची घडी उघडत सुमित्रा देवींनी अत्यंत शांत पण हुकुमशाही गाजवणाऱ्या स्वरात बोलायला सुरुवात केली. तुझी टीव्हीवरची बातमी पाहिली मी. 100 कोटींचा करार केलास. चांगलंय. शेवटी रक्त कोणाचं आहे? पाटलांचं रक्त आहे. बुद्धी तर चालणारच. स्वतःच्याच घराण्याची स्तुती करत त्याने सुरुवात केली. गौरीच्या कष्टाला आणि अस्तित्वाला त्यांनी एका वाक्यात पूर्णपणे नाकारले होते. त्या पुढे म्हणाल्या, हे बघ संग्राम, जे झालं ते झालं. 9 वर्ष तू घरापासून दूर राहिलास, पण आता तू एवढा मोठा झालास, एवढी संपत्ती कमावली आहेस, तर कुटुंबाप्रती तुझी काही कर्तव्य आहेत. मी काही गोष्टी ठरवून आले आहे आणि त्या तू आजच्या आज मान्य करायच्या आहेत. कोणत्या गोष्टी? संग्रामने अत्यंत थंडपणे विचारले. त्याचा संयम आता पाहण्यासारखा होता. सुमित्रा देवींनी कागदावर नजर रोखली आणि एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये अटी वाचाव्यात तशा त्या वाचू लागल्या. त्यांच्या आवाजात कसलीही लाज किंवा संकोच नव्हता, तर एक आवाजावी अधिकार होता. माझी पहिली अट, सुमित्रा देवींनी कागदावरून नजर न हटवता म्हटले, तू आज एवढा मोठा व्यावसायिक झालायस, तुझ्या कंपनीचं मूल्यांकन 100 कोटी झालंय, तर जन्मदात्री आई म्हणून या संपत्तीवर माझा पहिला हक्क आहे. माझ्या उर्वरित आयुष्यासाठी, माझ्या निवृत्तीसाठी आणि माझ्या स्वतःच्या खर्चासाठी मला या 100 कोटींमधला एक मोठा वाटा पाहिजे. ती रक्कम माझ्या वैयक्तिक बँक खात्यात उद्याच्या उद्या जमा झाली पाहिजे. म्हातारपणात मला कुणासमोर हात पसरावा लागू नये हा माझा हक्क आहे. संग्राम गप्प राहिला. त्याने फक्त मान हलवली आणि पुढे एवढंच म्हणाला. सुमित्रा देवींना वाटले संग्राम त्यांच्या अटी गुपचूप मान्य करत आहे. त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला. त्यांनी कागदावरची दुसरी अट वाचायला सुरुवात केली. माझी दुसरी अट, 9 वर्षांपूर्वी तू घरातून पळून जाऊन या मुलीशी लग्न केलंस. त्यामुळे समाजात आमच्या नावाची खूप बदनामी झाली. लोक अजूनही पाठीमागे कुजबुजतात. ही बदनामी मला आत्ताच्या आत्ता कायमची थांबवायची आहे. त्यासाठी येत्या रविवारी आपण पुण्यातील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवू. तिथे आपले नातेवाईक, समाजातील लोक आणि काही माध्यम प्रतिनिधींना बोलावू आणि तिथे सर्वांसमोर आपण एकत्र कुटुंबाचा एक मोठा फॅमिली फोटो काढू. म्हणजे समाजाला असा संदेश जाईल की आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत आणि आपण सगळे एकत्र आहोत. कॅमेऱ्याच्या लेन्समागे त्यांचा हा दिखाऊपणा जसा तसा रेकॉर्ड होत होता. तिसरी अट, सुमित्रा देवी अजिबात न थांबता पुढे बोलू लागल्या. तुझ्या मावशीचा मुलगा रणजित, तो गेले कित्येक वर्ष व्यवसायात धडपडतोय, पण त्याला काही यश मिळत नाहीये. आता तुझ्याकडे एवढा पैसा आलाय तर तू त्याला मदत करणं तुझं कामच आहे. त्याला पुण्यात एका मुक्याच्या ठिकाणी स्वतःचं एक नवीन आणि मोठं हॉटेल टाकून द्यायचं आहे. त्यासाठी तू 5 कोटी रुपये त्याच्या नावावर ट्रान्सफर करायचे. घरचाच मुलगा आहे. तो मोठा झाला तर आपल्याच घराण्याचं नाव मोठं होईल. त्यांच्या तोंडून 5 कोटींची मागणी इतक्या सहजतेने आली की गौरीने संतापाने मोठी आवळल्या. तिच्या डोळ्यात प्रचंड रोष दिसत होता. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची अट, सुमित्रा देवींनी चष्मा नाकावरून थोडा खाली सरकवला आणि अत्यंत भेदक नजरेने संग्रामकडे पाहत म्हणाल्या, 9 वर्षांपूर्वी तो एका क्षुल्लक गोष्टीवरून एका साध्या मुलीसाठी तुझ्या जन्मदात्रीचा अपमान करून वाड्याची पायरी उतरला होतास. तू माझा आणि पाटील घराण्याचा जो अपमान केलास तो मी अजून विसरलेले नाही. त्या कार्यक्रमात सगळ्या नातेवाईकांसमोर आणि माध्यमांसमोर तू माझे पाय धरून माझी जाहीर माफी मागायची आहेस. तर आणि तरच मी तुला आणि तुझ्या या बायकोला माझ्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारेन. सुमित्रा देवीने तो कागद घडी करून अत्यंत रुबाबात परत आपल्या पर्समध्ये ठेवला. त्यांनी पर्सची चेन लावली आणि त्या सोफ्याला पाठ टेकवून पायावर पाय ठेवून अत्यंत आरामात बसल्या. जणू काही त्यांनी आताच एखादी मोठी शिकार फत्ते केली होती. मी काय म्हणते ते नीट समजतं ना तुला संग्राम? या 4ही अटींची पूर्तता कर. पैसा आलाय तुझ्याकडे, तो योग्य ठिकाणी खर्च कर
म्हणजे मीही आनंदाने तुम्हाला आशीर्वाद देईन आणि हे घर पुन्हा पवित्र होईल. सुमित्रा देवीने अत्यंत खोट्या आणि उपकाराच्या सुरात आपले बोलणे संपवले. हॉलमध्ये पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली. घड्याळाच्या काटाची टिकटिक तेवढी स्पष्ट ऐकू येत होती. सुमित्रा देवींच्या या 4 मागण्या ऐकून संग्रामच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब संतापाने सळसळत होता. ज्या आईने 9 वर्ष मुलगा, सून आणि नातवंडांकडे पाठ फिरवली, ती आज पैशांचा वाटा, नातेवाईकांसाठी 5 कोटी, दिखाऊ फॅमिली फोटो आणि मुलाकडून माफी मागत होती. हा आईपणाचा कळस नव्हता, तर भयंकर स्वार्थ आणि लोभाचा कळस होता. आणि हे संपूर्ण संभाषण जसं तसं रेकॉर्ड झाले होते. संग्रामने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे डोळे आता रागाने लाल भडक झाले होते. त्याने गौरीकडे पाहिले. ती देखील आता कुठल्याही स्फोटासाठी तयार होती. सुमित्रा देवींचा हा खेळ आता संपणार होता. त्याची सुरुवात संग्रामच्या एका खणखणीत उत्तराने होणार होती. वादळापूर्वीची ती शेवटची शांतता होती. हॉलमध्ये पसरलेल्या स्मशान शांततेत घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. सोफ्यावर रेलून बसलेल्या सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावर आपण विजयी झाल्याचा खोटा आणि अहंकारी भाव होता. त्यांना वाटत होते की आपण मांडलेल्या या हुकुमी अटींना संग्राम नेहमीप्रमाणे मान खाली घालून निमूटपणे हो म्हणेल. पण आज त्यांच्यासमोर तो जुना, आईच्या दहशतीखाली जगणारा आणि तिच्या शब्दाबाहेर न जाणारा 26 वर्षांचा बावरलेला संग्राम बसला नव्हता. त्यांच्या समोर बसला होता शून्यातून मोठा व्यवसाय उभारणारा स्वाभिमानी संग्राम, ज्याने आयुष्यातील प्रत्येक घाव आपल्या छातीवर झेलून स्वतःचे विश्व निर्माण केले होते. संग्रामने एक दीर्घ खोल श्वास घेतला. त्याचे लालभडक झालेले डोळे थेट सुमित्रा देवींच्या डोळ्यांना भिडले. तो अत्यंत संत पण पोलादासारख्या कडक आणि भेदक आवाजात म्हणाला, झाल्या का तुमच्या मागण्या वाचून? की अजूनही त्या पर्समध्ये एखादा कागद लपवून ठेवलाय ज्यावर माझ्या राहिलेल्या आयुष्याची किंमत लिहिलेली आहे? सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावरील हास्य थोडे ओसरले. त्यांनी या प्रश्नाची अजिबात अपेक्षा नव्हती. काय बोलतोयस तू संग्राम? मी तुझ्या भल्यासाठी? संग्राम अचानक सोफ्यावरून उठून उभा राहिला. त्याचा आवाज आता हॉलच्या भिंतींना हादरवत होता. खोटं बोलू नका. आज तुम्ही मुलाला भेटायला आईच्या ममतेने आलेला नाहीत. तुम्ही 100 कोटीच्या व्यवसायातून वाटा मागायला आलात, वसुली करायला. 9 वर्ष मी तुमच्या एका फोनची, एका साध्या हाकेची वाट पाहिली. आम्ही 10 बाय 10च्या खोलीत संघर्ष करत होतो आणि गौरी उन्हात मसाल्याच्या पिशव्या घेऊन फिरत होती. तेव्हा तुमची ही ममता कुठे होती? जेव्हा तुमचे नातवंड या जगात आले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी तुमची पावलं या पुण्याच्या दिशेने का वळली नाहीत? कारण तेव्हा माझ्या खिशात पैसा नव्हता. आणि आज जेव्हा टीव्हीवर माझ्या यशाची बातमी झळकली तेव्हा एका रात्रीत तुम्हाला फॅमिली फोटोची आणि कुटुंबाच्या प्रेमाची आठवण झाली. सुमित्रा देवी गडबडल्या. त्यांचा श्वास थोडा वाढला, पण तोंडून शब्द फुटेना. तुमच्या या कागदावरची एकही अट मला मान्य नाही. संग्रामने थेट शब्दात वार केला. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या घामाच्या पैशातून तुम्हाला किंवा त्या रणजितला एक दमडीही मिळणार नाही. आणि माफी कसली मागू मी? एका स्वाभिमानी प्रामाणिक मुलीवर प्रेम करून तिला माझी पत्नी बनवल्याची माफी? की तुमच्या त्या खोट्या पाठीलकीच्या अहंकाराला लाथ मारून माणुसकी निवडण्याची माफी? संग्रामचा हा रौद्र अवतार सुमित्रा देवींनी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत होती. त्या रागाने फणफणत जागेवरून उभ्या राहिल्या. संग्रामचा हा रौद्र अवतार सुमित्रा देवींनी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत होती. त्या रागाने फणफणत जागेवरून उभ्या राहिल्या. संग्राम, तू जन्मदात्रीचा अपमान करतोयस. याच मुलीमुळे तू आज माझ्याशी असं वागतोयस ना? हिने तुझ्या डोक्यात विष कालवलंय. त्यांनी गौरीकडे बोट दाखवून अत्यंत विषारी आणि बोचरे शब्द उच्चारले. आणि त्या क्षणी 9 वर्ष अत्यंत शांत, शोषिक आणि मर्यादा पाळून राहणारी गौरी आपल्या जागेवरून उठली. तिच्या शांत चेहऱ्यावर आता प्रखर स्वाभिमान आणि संताप दिसत होता. तिने संग्रामला हातानेच थांबवले आणि ती सुमित्रा देवींच्या थेट डोळ्यात डोळे घालून त्यांच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली. बोट खाली घ्या सुमित्रा देवी. गौरीचा खणखणीत आणि करारी आवाज त्या भव्य हॉलमध्ये घुमला. तिचा तो आवाज आणि तिच्या डोळ्यातली ती धग ऐकून सुमित्रा देवी अक्षरशः 2 पावले मागे सरकल्या. 9 वर्षे मी तुमचा तो अपमान काळजात बाळगून जगत होते. गौरीच्या प्रत्येक शब्दात
9 वर्षांच्या वेदनांचा आणि संघर्षांचा लावारस खदखदत होता. तिचे डोळे पाणावले होते, पण त्यात आता लाचारी नव्हती, तर एक प्रखर स्वाभिमान होता. तुम्ही मला माझ्या रंगावरून आणि गरिबीवरून नाकारलं. अपमान करून त्या वाड्यात माझ्यासाठी कोणतीही जागा ठेवली नाही. तुमच्या संपत्तीशिवाय आम्ही जगू शकणार नाही असं तुम्हाला वाटलं. पण आज वास्तव उघड्या डोळ्यांनी पहा. तुमच्या त्या खोट्या प्रतिष्ठेच्या आणि गोऱ्या रंगाच्या अहंकाराने तुम्हाला काय दिलं? फक्त एकटेपणा. आणि ज्या साधेपणाला आणि गरिबीला तुम्ही तुच्छ मानलं, त्याच गरिबीने मला कष्ट, चिकाटी आणि स्वाभिमान शिकवला. त्या कष्टांच्या जोरावर आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. माणसाची ओळख त्याच्या रंगाने नाही, तर त्याच्या विचारांनी आणि कर्माने ठरते. गौरीचा श्वास फुलला होता, पण ती थांबली नाही. माझा रंग सावळा असेल, पण माझं मन आणि माझी नियत स्वच्छ आहे. तुम्ही म्हणताय ना मी भिकारी होते? हो, होते मी गरिबाघरची. पण त्या गरिबीने मला कष्टाची भाकरी खायला शिकवली. दुसऱ्याच्या घामाच्या पैशांवर हक्क सांगायला नाही. आज तुम्ही नातं जोडण्यासाठी नाही, तर आमच्या कष्टाच्या पैशांवर अधिकार सांगण्यासाठी हा कागद घेऊन आलात. ज्या सुनेचा चेहरा पाहायलाही तुम्ही तयार नव्हत्यात, आज त्याच सुनेच्या घामातून उभ्या राहिलेल्या घरात बसून तुम्ही पैशांचा वाटा आणि दिखाऊ फॅमिली फोटो मागत आहात. लाज नाही वाटत तुम्हाला? गौरीचा हा अंगावर काटा आणणारा संवाद ऐकून सुमित्रा देवींचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला. त्या रागाने थरथरत ओरडल्या, ए मुली, तू मला अक्कल शिकवणार? पाटील घराण्याची मालकीन आहे मी याला जन्म दिलाय. होत्या तुम्ही मालकीन, पण फक्त त्या निर्जीव दगडी वाड्याच्या. संग्रामने गौरीच्या खांद्यावर आपला भक्कम हात ठेवत सुमित्रा देवींना मध्येच तोडले. पण माणुसकीच्या कसोटीवर तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलात. तुम्ही आज आई म्हणून नाही, तर पैशांची वसुली करणाऱ्या सावकारासारख्या इथे आल्या आहात. आणि म्हणूनच या क्षणापासून माझा आणि तुमचा कोणताही संबंध नाही. संग्राम, तू मला घराबाहेर काढतोयस? तुझे जन्मदात्री आईला? सुमित्रा देवींनी डोळ्यात खोटे अश्रू आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आता कोणताही जिव्हाळा उरला नव्हता. आईच्या नात्याची जबाबदारी तुम्ही 9 वर्षांपूर्वीच नाकारली होती सुमित्रा देवी. संग्रामच्या आवाजात आता कोणताही कंप नव्हता, तर एक अथांग शून्यता आणि कठोरपणा होता. ज्या आईला स्वतःच्या मुलाच्या सुखापेक्षा समाजाचा खोटा रुबाब आणि सुनेचा रंग महत्त्वाचा वाटतो, ती आईच्या नात्याची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरते. तुम्ही 9 वर्षांपूर्वी मला त्या वाड्यातून बाहेरचा रस्ता दाखवला होता ना? आज मी तुम्हाला माझ्या या घरातून बाहेरचा रस्ता दाखवतोय. संग्रामने हॉलच्या मुख्य दाराच्या दिशेने हात दाखवला. निघून जा इथून आणि परत कधीही या कुटुंबाच्या वाटेला येऊ नका. तुम्ही 9 वर्षांपूर्वी जो तिरस्काराचा आणि अहंकाराचा व्यवहार केला होता ना, आज तुम्हाला तुमच्या त्या निर्णयाचा परिणाम स्वीकारावा लागतोय. आणि तुमचा हिशोब आता चुकता झालाय. कृपया या घरातून निघून जा. संग्रामचे ते निर्वाणीचे शब्द सुमित्रा देवींच्या कानांवर एखाद्या आघातासारखे आदळले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आयुष्यभर ज्या स्त्रीने संपूर्ण गावावर, नोकरांवर आणि कुटुंबावर हुकुमशाही गाजवली होती, तिला आज स्वतःच्याच मुलाने आणि सुनेने तिच्या खोट्या अहंकाराची खरी जागा दाखवून दिली होती. त्यांच्या हातातला तो मागण्यांचा कागद खाली जमिनीवर गळून पडला. अंगावरची ती महागडी पर्स आणि गळ्यातले ते जाडजूड दागिने त्यांना आता ओझ्यासारखे वाटू लागले. त्याने अत्यंत अपमानित, संतापलेल्या पण हतबल नजरेने संग्राम आणि गौरीकडे पाहिले, पण तिथे आता त्यांच्यासाठी कोणतीही दया किंवा क्षमा उरली नव्हती. सुमित्रा देवींचे पाय जड झाले. मान खाली घालून त्या जड पावलांनी मुख्य दाराकडे वळल्या. त्या प्रशस्त दारातून बाहेर जात पडताना त्यांची ती नेहमीची ताठ मान आता पूर्णपणे झुकलेली होती. चेहऱ्यावरील तो खोटा रुबाब आणि पाटीलकीचा तोरा अपमानाच्या गर्तेत कायमचा काढला गेला होता. गाडीत बसून त्या बंगल्याबाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या मागे उरला होता तो फक्त चुराळा झालेला अहंकार. आणि हे संपूर्ण संभाषण हॉलमध्ये बसवलेल्या सुरक्षा यंत्रणेत स्पष्टपणे रेकॉर्ड झाले होते. सत्याचा प्रखर विजय झाला होता. खोट्या पाटीलकीचा बुरखा टराटरा फाटला होता. पण या रेकॉर्डिंगचा वापर केवळ सत्याच्या संरक्षणासाठीच केला जाणार होता. सुमित्रा देवींची ती पांढरी शुभ्र लांब लचक गाडी बंगल्याच्या भव्य लोखंडी गेटमधून बाहेर पडली आणि हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी या शांततेत अनेक वर्षांचे ओझे उतरल्याची सुटका होती. गौरी मखमली सोफ्यावर कोसळली आणि तिने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. 9 वर्षांचा साठलेला अपमान, वेदना आणि सतत छातीवर असलेले दडपण आज पूर्णपणे मोकळे झाले होते. संग्रामने तिच्या शेजारी बसून तिला अत्यंत मायेने जवळ घेतले
आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्याचवेळी स्टडी रूमचा दरवाजा उघडून विक्रम बाहेर आला. त्याच्या हातात एक पेनड्राईव्ह होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते, पण त्यात समाधानाची छटाही होती. संग्राम, विक्रम शांतपणे म्हणाला, आत जे काही घडलं ते संपूर्ण संभाषण या पेनड्राईव्हमध्ये स्पष्टपणे रेकॉर्ड झालंय. आता पुढे काय करायचं याचा निर्णय तुझा आहे. संग्रामने विक्रमच्या हातातील त्या पेनड्राईव्हकडे अत्यंत कठोर नजरेने पाहिले. त्याचा निर्णय पक्का होता. त्याच्या डोळ्यात आता कोणतीही द्विधा मनस्थिती नव्हती. ज्या समाजात बदनामी होण्याची भीती दाखवून त्याने 9 वर्षापूर्वी गौरीचा, एका निरागस मुलीचा अपमान केला, ज्या समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी आपल्या पोटच्या मुलाला वाळीत टाकलं, त्याच समाजाला आता त्यांचा हा खरा स्वार्थी चेहरा दिसला पाहिजे. संग्रामचा आवाज पोलादासारखा कडक होता. विक्रम, हे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेव. आधी आपल्या वकिलाचा सल्ला घेऊ. ते आपल्यावर खोटे आरोप करत असतील किंवा माध्यमांसमोर चुकीची बाजू मांडत असतील तर सत्य सिद्ध करण्यासाठी आवश्यक तेवढाच भाग कायदेशीर मार्गाने समोर आणू. त्यांनी मांडलेल्या स्वार्थी अटींचं सत्य आवश्यक झाल्यास महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. काही तासातच सुमित्रा देवींनी काही नातेवाईक आणि स्थानिक माध्यमांसमोर संग्रामने आपल्याला अपमानित करून घराबाहेर काढल्याचा खोटा आरोप केला. त्यानंतर वकिलाच्या सल्ल्याने संग्रामने त्यांच्या मागण्या स्पष्ट ऐकू येणारा आवश्यक भाग पुरावा म्हणून माध्यमांना दिला. वैयक्तिक माहिती आणि अनावश्यक संभाषण मात्र सार्वजनिक करण्यात आले नाही. पुढचे काही तास एखाद्या महाभयंकर वादळासारखे होते. तो व्हिडिओ इंटरनेटवर पडताच एखाद्या कोरड्या जंगलात वाऱ्याच्या वेगाने वणवा लागावा तसा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. सोशल मीडियावर, अनेक व्हॉट्सअप ग्रुप्सवर आणि काही न्यूज चॅनल्सवर तो व्हिडिओ वेगाने पसरला. 9 वर्ष ज्या आईने आपल्या मुलाचा आणि सुनेचा छळ केला, तिचे ते 100 कोटींमधील वाटा, 5 कोटींची देणगी आणि माफीची मागणी करणारे स्वार्थी शब्द ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या अंगावर संतापाने काटा येत होता. व्हिडिओच्या खाली लोकांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला होता. एकाने संतापाने लिहिले, अशी स्वार्थी जन्मदात्री असण्यापेक्षा पोरकं असलेलं 100 पटीने परवडलं. स्वतःच्या लेकाच्या कामाच्या पैशांवर थेट हक्क सांगायला आले. जराही लाज कशी वाटली नाही या बाईला. दुसऱ्या एका युजरने गौरीचे कौतुक करत कमेंट केली, पैसा बघून या बाईचं आई पण जागं झालं वाटतं. पण गौरीताई, तुम्ही जे सडेतोड आणि करारी उत्तर दिलंय ना, ते ऐकून महाराष्ट्रातील प्रत्येक स्वाभिमानी स्त्रीची आणि सुनेची छाती अभिमानाने फुगली असेल. गरिबीचा आणि सावळ्या रंगाचा अपमान करणाऱ्या या अहंकाराला तुम्ही योग्य जागा दाखवलीत. लोकांनी सुमित्रा देवींच्या स्वार्थावर टीका केली आणि गौरीच्या स्वाभिमानाचे तसेच संग्रामच्या पत्नीवरील विश्वासाचे कौतुक केले. तिकडे कोल्हापूरच्या त्या अवाढव्य पाटील वाड्यात आता एक भयान आणि जीवघेणी शांतता पसरली होती. जो व्हिडिओ राज्यभर वेगाने पसरला होता तो कोल्हापुरातल्या गल्लीगल्लीत आणि चौकाचौकात पोहोचला होता. सुमित्रा देवींचा तो बुरखा आता टराटरा फाटला होता. ज्या पाटील घराण्याच्या नावावर आणि संपत्तीच्या जोरावर त्या आयुष्यभर ताठ मानेने मिरवल्या, हुकुमशाही गाजवली, ती मान आता कायमची झुकली गेली होती. वाड्यात काम करणारे जुने नोकरही आता त्यांच्याकडे आदराने नव्हे तर अत्यंत तिरस्काराच्या नजरेने पाहत होते. गावातील लोक त्यांच्याशी बोलणे टाळू लागले. ज्या सामाजिक कार्यक्रमात त्यांना नेहमी मानाचे स्थान मिळायचे, तिथे आता त्यांच्या वागण्याबद्दल कुजबूज सुरू झाली होती. त्यांच्या स्वार्थी वागण्यामुळे आयुष्यभर जपलेल्या दिखाऊ प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला होता. गावात बाहेर पडणेही त्यांना कठीण झाले आणि त्या स्वतःच निर्माण केलेल्या एकटेपणात अडकल्या. पुण्यात संग्रामच्या बंगल्यावर रात्र बरीच पुढे सरकली होती. वातावरणात एक प्रकारचा शांत आणि सुखावणारा गारवा होता. अचानक संग्रामचा फोन वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. संग्रामने फोन उचलला. हॅलो. पलीकडून काही सेकंद कोणीच बोलले नाही. फक्त हुंदके देण्याचा, कुणीतरी भयंकर रडत असल्याचा आवाज आला. दादा. तो कातर आणि भेदरलेला आवाज ऐकताच संग्रामच्या काळजाचा ठोका चुकला. ती त्याची लहान बहीण अनुजा होती. तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच तिने आपल्या सख्ख्या भावाला फोन केला. अनुजा, बाळ तू रडतेस का? काय झालं? संग्रामचा आवाज एकदम मऊ आणि वात्सल्यपूर्ण झाला. दादा, मला माफ कर रे. मी तो व्हिडिओ पाहिला. आईने तुझ्यासोबत आणि वहिनीसोबत किती चुकीचं वागलंय हे आज मला पुन्हा जाणवलं. दादा, 9 वर्षांपूर्वी जेव्हा आईने तुला या वाड्यातून बाहेर काढलं, वहिनीचा पाणउतारा केला, तेव्हा मी तिथेच उभी होती. पण आईच्या त्या दहशतीमुळे, तिच्या त्या भयंकर रागामुळे माझ्या तोंडातून तेव्हा एक शब्दही फुटला नाही. मी खूप भित्री ठरले रे दादा.
माझ्या या भित्रेपणामुळे तुला 9 वर्ष एका बहिणीचं प्रेम मिळालं नाही. मला वहिनीचीही खूप माफी मागायची आहे. प्लीज दादा, मला एकदा तरी माफ करशील का? मला इथे खूप गुदमरल्यासारखं होतंय. अनुजा फोनवर धाय मोकळून रडत होती. तिच्या प्रत्येक शब्दात 9 वर्षांचा साठलेला पश्चाताप आणि भावाबद्दलची ओढ होती. संग्रामच्या हे डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. रक्ताचं नातं शेवटी हाक मारत होतं. वेडी आहेस का तू अनुजा? त्यात तुझी काय चूक होती? तू तेव्हा आईच्या दहशतीखाली जगत होतीस आणि स्वतःचा निर्णय घेण्या इतकीही स्वतंत्र नव्हतीस. आईच्या त्या हुकूमशाहीपुढे आणि दहशतीपुढे कुणाचंच काही चालत नव्हतं, हे मला चांगलंच माहिती आहे. मी तुला आधीच माफ केलंय माझ्या लाडक्या बहिणी. तू अजिबात रडू नकोस. हे बघ, हे पुण्यातलं घर माझं आहे, तसंच ते तुझ्या वहिनीचं आहे आणि तुझ्या हक्काचंही आहे. तू उद्याच पुण्यात ये. वहिनीला, तुझ्या या लहान भाच्यांना भेटायला. आम्ही सगळे मिळून तुझीच वाट पाहतोय. तुला जेव्हा वाटेल तेव्हा इथे ये. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे खुले आहेत. संग्रामने तिला मनापासून माफ केले आणि त्यांच्या तुटलेल्या नात्याला पुन्हा एकदा संधी दिली. काही दिवसानंतरची ती अत्यंत सुंदर, आल्हाददायक आणि भावनिक संध्याकाळ होती. पुण्याच्या आकाशात तांबूस आणि सोनेरी रंगाची नयनरम्य उधळण झाली होती. हलकासा गार वारा सुटला होता. संग्रामच्या बंगल्याच्या गच्चीवर एका सुंदरशा सजवलेल्या बागेत त्यांचे छोटेसे खरे कुटुंब एकत्र बसले होते. गौरीच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज होते. तिच्या मांडीवर छोटी मुलगी खेळत होती, तर मोठा मुलगा विक्रमसोबत मस्ती करत होता. विक्रम, ज्याचे आणि संग्रामचे रक्ताचे कोणतेही नाते नसतानाही ज्याने सख्या भावाप्रमाणे प्रत्येक संकटात साथ दिली होती, तो खऱ्या अर्थाने या कुटुंबाचाच एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनला होता. आणि त्यांच्यात आता अनुजाही सामील झाली होती, जी आपल्या भाच्यांसोबत हसण्या खेळण्यात मग्न होती. संग्राम एका आरामखुर्चीत बसून या सगळ्या जिवंत आणि हसऱ्या दृश्याकडे अत्यंत तृप्त नजरेने पाहत होता. त्याच्या मनात विचारांचे एक सुंदर काहूर उठले होते. कुटुंब म्हणजे केवळ एका रक्ताचे किंवा घराण्याचे असणे नव्हे, याचे उत्तर संग्रामला मिळाले होते. जगाने नाकारले असताना पाठीशी उभा राहिलेला विक्रम आणि गरिबीच्या प्रत्येक क्षणात हात घट्ट धरून राहिलेली गौरी, हेच त्याचे खरे कुटुंब होते. आणि आता चुकीची जाणीव होऊन पश्चातापाने रडणारी त्याची लहान बहीण अनुजाही या कुटुंबाचा भाग होती. संग्रामने आपल्या जागेवरून उठून गौरीच्या आणि विक्रमच्या खांद्यावर आपला भक्कम हात ठेवला. गौरीने वर पाहिले. तिच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम, विश्वास आणि अभिमान होता. संग्रामच्या डोळ्यातही पाणी तरळले होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे आणि सत्याच्या विजयाचे होते. खोट्या अहंकारावर, रंगभेदावर आणि पैशांच्या हव्यासावर सत्याने मिळवलेल्या विजयाचे ते अश्रू होते. रक्ताचे नाते जन्म देतात, पण संकटात निस्वार्थ साथ देणारे माणसंच आयुष्याला खरा अर्थ देतात. संग्राम हळूच म्हणाला. आकाशात हळूहळू अंधार दाटत होता, पण संग्राम, गौरी आणि विक्रम आणि अनुजा यांच्या मनावरचे अनेक वर्षांचे सावट आता कायमचे दूर झाले होते. कष्टाच्या घामातून, निस्वार्थ मैत्रीतून आणि खऱ्या प्रेमातून उभे राहिलेले हे 100 कोटींचे कुटुंब पैशांपेक्षाही विचारांनी आणि नात्यांनी खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले होते. त्यांच्या यशाची किंमत 100 कोटी होती, पण प्रेम, मैत्री आणि पुन्हा जोडलेले नाते हीच त्यांची खरी संपत्ती होती. तुमच्या मते आईने कितीही मोठी चूक केली तरी संग्रामने तिला आणखी एक संधी द्यायला हवी होती का? की त्याने घेतलेला निर्णय योग्य होता? तुमचं प्रामाणिक मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांबरोबर शेअर करा आणि अशाच भावनिक मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढच्या कथेत पुन्हा नक्की भेटा. धन्यवाद.